हे बघा मित्रांनो, बाहेर जा पटकन. किती काढले तू, किती काढले दोरे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आकाशच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्लॉग हा खूप सुंदर होणार आहे, कारण की तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. मित्रांनो, आम्ही आज आमच्या रानामध्ये फिरायला जातोय. त्या रानामध्ये तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या रानभाज्या, कारण की ह्या ज्या रानभाज्या असतात त्या पावसाळ्यात खायला मिळतात. तर त्या रानभाज्या आम्ही शोधायला जातो मित्रांनो आमच्या जंगलामध्ये. तर तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. आम्ही आज खास करून जातोय अळीम गवसायला, त्याला मशरूम बोलतात मित्रांनो. ती अळीम गवसायला आम्ही आज जातो मित्रांनो. तर चला तर आपण जाऊया आमच्या रानाकडे. तर मित्रांनो, हा बघा आमच्या जंगलाकडे जाण्याचा रस्ता, आणि माझ्यासोबत मित्रांनो 3 मित्र आहेत. ते मित्र पण माझ्याबरोबर फिरायला येतात. तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, हे 3 मित्र आहेत. हाय, हे बघा की तुम्हाला हाय करतात मित्रांनो. आता आम्ही जातो मित्रांनो. मित्रांनो, पहिली भाजी मिळाली की तुम्हाला आम्ही दाखवणार. तर मित्रांनो, तुम्हाला करवंद तर माहितीच असतील. आता आपण या रस्त्याला जंगलाकडे जाणार आहोत, आणि हा रस्त्याला आम्हाला करवंदाचं झाड मिळालं आहे. आणि मित्रांनो, जी करवंद असतात ना ती उन्हाळीच मिळतात, पण आमच्याकडे जी करवंद आहेत ना ती पावसाळी पण बागतात. ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, तुम्ही बघायला या मित्रांनो. हे बघा, आपल्याला हे जी करवंद दिसते ना मित्रांनो, हे बघा, हे करवंदीचं झाड आहे, आणि त्या करवंदीला करवंद पण मला दाखवतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे करवंद पावसाळी पण बाजतात आमच्याकडे. हे बघा, हे दोन करवंद आहेत, हे तुम्ही बाजलेत. आणि हे बघा, हे करवंदाचं झाड आहे. तर तुम्ही बघितलं असेल आमच्याकडे पावसाळी पण करवंद बाजतात. चालता एक फरशी मिळाली आहे. तुम्ही बघू शकता. ही फरशी मित्रांनो आमच्या गावाकडे याच वर्षी बांधलेली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. ही बघा आमच्याकडची फरशी. हा बघा, आपल्याला आता ते जंगलामध्ये एंटर होण्यासाठी जाण्यासाठी आपल्याला कसा रस्ता मिळाला आहे बघा मित्रांनो. आखा पूर्ण चिखलाने भरलेला आहे मित्रांनो. आणि हे बघा, हे चालतात. आता मला पण याच चिखलाच्या रस्त्याने जावं लागेल मित्रांनो, कारण की पडलो ना मग सगळं संपला. तर मित्रांनो, आपण हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता पार केलेला आहे. खूप कठीण रस्ता होता मित्रांनो. तुम्ही आता बघू शकता, आपण या जंगलामध्ये एंटर झालेलो आहोत. या जंगलामध्ये मशरूम अळीम एवढी निघते ना मित्रांनो, की तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. ती एकदा निघाली ना की अशी पूर्ण निघत जाते. म्हणजे जवळजवळ आपल्याला एकच जागी 2 ते 3 किलो अळीम आपल्याला मिळते मित्रांनो. ती तुम्हाला मी दाखवणार आहे. जर मिळाली ना मित्रांनो तर तुम्हाला नक्की दाखवणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ हा तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही अळीम दाखवणार आहोत. जी दिसते तुम्हाला ही मशरूम, याला मी अळीम बोलतो. पण मित्रांनो, आम्ही इकडे सगळीकडे बघितलं, पण आता सध्या आपल्याला फक्त एकच सत्र मिळालेलं आहे, आणि हे सत्र तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो. खरं तर मित्रांनो, ही जी अळीम आहे ना, या आंब्याचे जाती असतात ना, ते आमच्याकडे 2 प्रकारचे असतात. त्याला मी खातो. एक छोटे असते आणि एक मोठे असते. तर मित्रांनो, ही जी अळीम आहे ना, ही मोठी अळीम आहे मित्रांनो. ही बघा, ही अशी अळीम असते. याला मशरूम पण बोलते. बघा मित्रांनो, या अशा प्रकारची अळीम असते. तर मित्रांनो, ही जी अळीम आहे ना, ही हळवी प्रकारची अळीम आहे, कारण की गरवी जी असते ना ती पूर्णपणे अशी भरून निघते. पण आपल्याला आता एकच सत्र मिळालेलं आहे. आपण याच्या पुढे जाऊन बघणार आहोत की आपल्याला मिळते की नाही. पण मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवत आहोत लवकरच. चल. तर मित्रांनो, आपल्या जंगलामध्ये ना आता आम्हाला एक भाजी मिळाली आहे. ती भाजी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ही बघा मित्रांनो, याला मित्रांनो लोत बोलतात, आणि आमच्या बोलीभाषेमध्ये याला कांकारे पण बोलतात. तर मित्रांनो, या लोतपासून ना आपण म्हणजे आम्ही लोक याच्यापासून आळूवडी बनवतो. हे बघा मित्रांनो, तसेच तुम्हाला माहीत असेल आळूची पण पानं असतात, त्या पानामधून पण आळूवडी बनवतात. तसेच मित्रांनो, या लोतपासून पण आमच्याकडे आळूवडी बनवतात. त्यालाच आम्ही पातोडं पण बोलतो मित्रांनो. आता जशी बोलीभाषा तशी नावं असतात मित्रांनो. तर तुमच्या भाषेमध्ये आळूवडीला काय बोलतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, हे बघा, हे आपल्याला एक गुंजाचं वेल सापडलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हे जे पानं असतात मित्रांनो, ही गुंजाची वेलीची पानं जी असतात ती खूप औषधी मित्रांनो असतात. आणि मित्रांनो, हे जे पानं असतात ना, जर तुम्हाला खोकला वगैरे झाला असेल तर याची जी पानं असतात ना ती लोक खातात, आणि आपला जो खोकला असतो तो पूर्णपणे बंद होऊन जातो. तसेच मित्रांनो, तुम्ही जर पोहे करत असाल तर याची जी पानं असतात ना, याची पानं जी असतात ती वाळवून त्या पोह्यामध्ये टाकून लोक खातात. म्हणजे एकदम याची जी पानं असतात ना मित्रांनो, हे खूप गोड पानं असतात. म्हणून याचा वापर आपल्या पोहेमध्ये आणि औषधामध्ये त्याचा वापर करतात लोक. मित्रांनो, हे बघा, ही अशा प्रकारची गुंजाची वेल असते. आणि मित्रांनो, याचा जो पाला असतो ना, हा पाला मार्केटमध्ये खूप महागात विकला जातो. मित्रांनो, हे बघा, या मित्रांनी ना एक
भाजी शोधले ती म्हणजे मित्रांनो करटुलाची भाजी आहे मित्रांनो. हे बघा करटुलाची वेल आहे, पण मित्रांनो त्याला जी करटुलं होती ना ती पूर्णपणे पिकून गेलेली आहेत. हे बघा पूर्णपणे पिकून गेली. तुम्हाला एक खोडून दाखवतो मित्रांनो. हे बघा हे करटुलाचं फळ आहे मित्रांनो, पण ते पूर्णपणे पिकलं आहे आणि फुलून गेले. याची भाजी मित्रांनो खूप चांगली असते. याला तव्यावर तुम्ही मस्त भाजून खाऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. आपण आलो आहे फक्त अळीम शोधायला. हे बघा कसे बघतात. आपल्याला बघू शकता 2 शीन भेटलेत. यालाच मित्रांनो वास्ता पण बोलतात. हे बघा आपल्याला 2 मिळाले आहेत. हे बघा मित्रांनो 2 वास्ते भेटलेले आहेत. आता याला मी उपटणार. तुम्हाला मधला दे. आणि मित्रांनो चालता चालता मला अजून एक औषधी वनस्पती मिळालेली आहे. ती तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. ही बघा मित्रांनो, ही जी औषधी वनस्पती आहे याला आम्ही रानहळद बोलतो. पण मित्रांनो खरं तर मी सांगायला गेलो ना मित्रांनो, तर ही जी औषधी वनस्पती आहे याचा कुठे वापर करायचा असतो हे मला अजून माहिती नाही मित्रांनो. पण ही वनस्पती खूप औषधी मानली जाते मित्रांनो. तर तुमच्याकडे अशी औषधी वनस्पती असेल आणि तुम्ही त्याला काय बोलता आणि याचा वापर कुठे करायचा असतो हे मला नक्की सांगा. मित्रांनो तुम्हाला हे जे झाड दिसतं ना मित्रांनो, हे आपल्याला सागाची पानासारखं दिसतं, पण सागाचं पान नाही मित्रांनो. हे झाड म्हणजे उंबर आहे. हा उंबराचा दुसरा प्रकार असतो. याला मित्रांनो जी उंबरं बांधतात ना ते मित्रांनो हे बघा छोटं झाड आहे, पण याला जी उंबरं बांधतात ना ती त्याच्या बुडाला बांधतात. पण दाखव मित्रांनो. हे बघा आता हे झाड आहे आणि त्यालाच बांधले बघा मित्रांनो. हे बघा हे त्याला उंबरं बांधलीत. हे बघू शकता मित्रांनो, हे उंबरं बांधलीत. आता मित्रांनो उंबराचं झाड तुम्ही बघितले असेल, मोठं झाड असतं, पण आता त्याचाच प्रकार मित्रांनो हा दुसरा आहे. मित्रांनो आम्ही जवळजवळ 3-4 किलोमीटर चालून आलो आहे. तुम्ही बघू शकता हा आहे आमचा रानमाळ. मित्रांनो चालता चालता आपल्याला या मित्रांनी ना एक अजून गावठी भाजी शोधलेली आहे मित्रांनो. पण खरं तर मित्रांनो ही जी भाजी आहे ना ही लोक खात नाही. हा रान कांदा जो आहे ना मित्रांनो, हे जे जंगलामध्ये डुक्कर असतात म्हणजे जे प्राणी असतात ते खातात मित्रांनो. पण हा सफेद कांदा आमच्याकडची म्हणजे गावठी लोक याला खात नाही. आणि जर खाला तर आपल्याला मात चढतो, म्हणजे आपल्याला चक्कर येऊ शकते किंवा आपण याला खाल्यानंतर उलटी पण करू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला माहितीसाठी फक्त हा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. असा मधून चल ना, असा मधून चल. खोल आहे काय पाणी? कुठं खडा आहे? तर मित्रांनो आता मी इथे हे सागाचं झाड आहे ना ते झाडाकडे थांबलो, कारण की आमच्याकडे बघू शकता एकच छत्री आहे आणि साईडला पाऊस सुरू झालेला आहे. छत्री एकच असल्यामुळे आता आम्ही थांबतोय, कारण की अशा पाण्यात जर आम्ही गेलो आम्ही शोधायला ते भिजून निघणार आम्ही. प्लस ते जे मच्छर असतात ना मित्रांनो ते एवढे चावतात की सांगूच नका. तुम्ही जंगलामध्ये कधी फिरायला आले तर फुल शर्ट आणि फुल पॅन्ट घाला, नाही तर तुम्हाला ते मच्छर खाऊन टाकतील जाऊन. तर मित्रांनो पाऊस पण खूप पडतोय. आम्ही जवळजवळ 2 तास फिरलो या रानामध्ये, पण आता आम्हाला इकडे ते अळी शोधण्यामध्ये यश मिळालं आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो बसते दाखवतो. हे बघा हे बघा मित्रांनो. मित्रांनो ही बघा हे अशा प्रकारे आळी बसते, पण ही छोटीच आहे मित्रांनो. आणि ही मित्रांनो ना रस्त्यावर निघले म्हणून आम्ही रिस्क घेणार नाही मित्रांनो, कारण की हे आळी आम्हाला लागेल, कारण की इकडे हे रस्त्यावर निघालेले आहे आणि लोक येतील उचलून येतील. भरपूर निघाले असं सांगितलं मित्रांनो. याच्या आतमध्ये पण भरपूर निघालेले आहे, पण मित्रांनो पाऊस पण खूप पडतोय. कॅमेरा पाहिजे ना आपल्याला. मित्रांनो ही जी अळीम आहे ना ही खूप छोटी अळीम आहे, कारण की ही जरा मोठी वाढते. पण कसं मित्रांनो ही बघा ही अळीम निघली ना ही रस्त्यालाच निघले आणि या साईडने लोक ना येत जात राहतात. आणि जर कोणाच्या निदर्शनात आली ही अळीम तर हे घेऊन जातील. मग आमची जी मेहनत आहे ती पूर्णपणे फुकट जाईल. म्हणून आम्ही ही आळीम जी आहे ना ही छोटीशी आळीम आम्ही घेऊन जाणार आहोत मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. ते त्या आंबीसाठी किती काट्या मुठ्या शिरल्या बघू शकता मित्रांनो. दाखव रे किती काढले तू, किती काढले दोरे बघा मित्रांनो. हे बघा ही ओरिजिनल असते. ही तैवानच्या मशरूमच्या पेक्षा चांगली असते ह्याच्या. मित्रांनो आता जे आम्ही मशरूम उपडली होती ती पूर्णपणे चिखलाने खराब झाली होती, तर त्यात आम्ही या ओहळामध्ये पूर्णपणे धुवून घेत आहोत आणि नंतर तुम्हाला एकदम फ्रेश रीतीने दाखवणार आहोत की अळीम कशा प्रकारे असते ती. हे बघा मित्रांनो म्हणजे काय खूप छोटे आहे. छोटी तर आहेत ती एकदम छोटे आहेत नाही, वाढ नाही झालेली. नाही तर सांगायचं का
मित्रांनो ही जी अळीम आहे ना ही अजून खूप छोटी आहे, पण आम्ही जे छोटे असतानाच उपटलेली आहे. कारण की जर संध्याकाळ पण याला ठेवलंच ना मित्रांनो तर ते पूर्णपणे चोरून नेली असते लोकांनी. एकदम फ्रेश, खराब पण झालेलं आहे मित्रांनो. तर याला आम्ही आता मस्त बनवून खाणार आहोत. चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे मोहाचं झाड आहे आणि आपण त्या जागेवरती आलो आहे. आणि मित्रांनो या जागेवरती आम्हाला छोटीशी अळी मिळालेली आहे, ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. डोका पण एक वर नाही करायचं. तू पडणार घ्या. मित्रांनो जेव्हा दोडे असतात ना या आंबीचे ते हे बघा अशा प्रकारचे दोडे दिसतात. हे आहेत मित्रांनो दोडे, खूप छान प्रकारे दिसतात ना. जवळजवळ 2 तास फिरलोय आणि आपण या जंगलामध्ये खूप प्रकारच्या भाज्या बघितल्या, प्लस मित्रांनो तुम्हाला अळीमसुद्धा दाखवली आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो आम्हाला हे 2 बांबू भेटलेत. या बांबूची पण भाजी खातात, याला आम्ही शीन बोलतो. आणि याला मित्रांनो वास्ता पण बोलतात लोक, पण आमच्या भाषेमध्ये याला शीन बोलतो आम्ही. ठीक आहे मित्रांनो. तर आपल्याला हे 2 भेटलेले आहेत आणि भाज्या पण खूप भेटलेल्या आहेत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. भेटूया आपण असे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.